नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकूया कविवर्य ग दी माडगूळकर यांची काय वाढले पानावरती ही कविता। ग दी मांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचं हे एक उत्तम उदाहरण आहे। आणि हे वर्णन ऐकताना वाढलेलं भरगच्च पंचपक्वान्नांनी घमघमीत भरलेलं पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आलं तरच नवल। ऐकूयात ही एक चविष्ट रचना। काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती। काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती। धवल लवण हे पुढे वाढले मेतकूट मग पिवळे सजले। धवल लवण हे पुढे वाढले मेतकूट मग पिवळे सजले। आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले। आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले। किसून आवळे मधुर केले कृष्णा काठचे वांगे आणले। किसून आवळे मधुर केले कृष्णा काठचे वांगे आणले। खमंग त्याचे भरीत केले निरनिराळे चटके नटले। चटण्यांचे बहु नवे मासले संमेलनची त्यांचे भरले। चटण्यांचे बहु नवे मासले संमेलनची त्यांचे भरले। मिरची खोबरे तीसही ओले। मिरची खोबरे तीसही ओले। तीळ भाजुनी त्यात वाटले। कवठ गुळाचे मिलन झाले। कवठ गुळाचे मिलन झाले। पंचामृत त्या जवळी आले। वासतयांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर झाले। वासतयांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर झाले। भिजल्या डाळी नंतर आल्या। भिजल्या डाळी नंतर आल्या। काही वाटल्या काही मोकळ्या। काही वाटून सुरेख तळल्या। कोशिंबिरीच्या ओळी जमल्या। शुभ्र काकड्या होत्या किसल्या। मुळा कोवळा मिरच्या ओल्या। केळी कापून चकत्या केल्या। चिरून पेरूच्या फोडी सजल्या। एक रूप त्या दह्यात झाल्या। भाज्या आल्या अळूघोसाळी। भाज्या आल्या अळूघोसाळी। रान कारली वांगी काळी। चूरण तोंडली आणि पडवळी। चुका चाकवत मेथी कवळी। चंदन बटवा भेंडी कवळी। फणस कोवळा हिरवी केळी। काजूगरांची गोडी निराळी। दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी। दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी। फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणुनी वाढी वेगे। फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणुनी वाढी वेगे। गवल्या नकुल्या धवल मालत्या। गवल्या नकुल्या धवल मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या। शेवायाच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या। सार गोडसे रातंब्याचे। सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे। कणीदार बहु तूप सुगंधी। कणीदार बहु तूप सुगंधी। भात वाढण्या थोडा अवधी। खरंच चविष्ट होती ना रचना। अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा। धन्यवाद।